तटकरे आज आपला उमेदवारी अर्ज भरतात। रायगडमधील महायुतीचे नेते आमदार यावेळी उपस्थित असतील। उदय सामंत, रवींद्र चव्हाण, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत असं कळतं। सभा सुद्धा अलिबागमध्ये पार पडणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अनिकेत तटकरे यांच्यासोबतच आमदार दळवी सर सुद्धा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदाची विशेष बाब म्हणजे यंदा सगळ्यात पक्षांना जे ते थेट आता मफलरवर आणलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, आरपीआय, आठवले गट, राष्ट्रीय समाज पार्टी म्हणजे रासप आणि मनसे या सगळ्याच चिन्हांना जे ते आता अनिकेत तटकरे यांनी सोबत घेतलेलं आहे। सर, कसं आहे वातावरण यंदाचं अलिबागमधलं? देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आम्ही सर्व मंडळी सज्ज झालेलो आहे आणि एक दिलाने एक विचाराने आदरणीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वच मंडळी आम्ही सज्ज झालेलो आहोत। आणि म्हणूनच आपण मगाशी जे म्हटलात मफलरवर जेवढे जण एका विचाराने आलेत त्यांना सगळ्यांनी एका माळेमध्ये गुंफण्याचा हा प्रयत्न आहे। सर, आज एकंदरीत फॉर्म भरायला तटकरे सर जाणार आहेत। केवढा मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होईल? आताही सभेसाठी मोठ्या प्रमाणात खुर्च्या लावलेल्या आहेत। काय अंदाज असेल किती लोक असतील सोबत आणि कोण कोण मंत्री महोदय किंवा नेते मंडळी असतील? आदरणीय ज्येष्ठ नेते मंत्री महोदय आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर मंत्री महोदय सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि स्थानिक सर्व आमदार, जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व लोकप्रतिनिधी उपस्थितीमध्ये आज आपण भरणार आहोत। सभा आपण थोड्या वेळाने पाहाल आणि किती संख्या येते ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। सर, 2019ला समोर जो विरोधक उभा होता त्यांनाच पुन्हा एकदा तिकीट जे ते मशाल चिन्हावर दिलेलं आहे, पण त्यांनी अल्पसंख्याकांचा मुद्दा जो आहे तो यंदा उपस्थित केलेला। हा मुद्दा तुम्हाला कितपर्यंत फटका देणारा होऊ शकतो? रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाज हा निश्चितच तटकरे साहेबांच्या पाठीमागे आहे। आम्ही काय सोंग आणून धर्मनिरपेक्ष करत नाही, अंतःकरणापासून आमची ती भावना आहे। सर्व धर्म समभाव आम्ही मानणारे आहोत। निवडणुका आल्या की फक्त एखादा समाज, एखादा धर्म काही लोकांना आठवतो, जसं 2014ला, 2019ला किंबहुना त्याच्या आधीसुद्धा ज्या वेळेस गीते साहेबांनी निवडणूक लढवली अशाच भावनिक मुद्द्यांवर आणि धर्माच्या जातीच्या नावावर त्यांनी निवडणूक लढवली। विकासाच्या नावावर कधीच गीते साहेबांनी निवडणूक लढवली मला आठवत नाही। सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही राजकारणात आहात, आदितीताई राजकारणात आहात, सुनील तटकरे साहेब राजकारणात तुमच्या सर्वांपासून आधीपासून, त्यामुळे एक कौटुंबिक आकलन कसं होतं आणि मग तटकरे साहेबांना बघून काय प्रेरणा, काय उत्साह आणि शेवटी की रात्रंदिवस काम करून टीका टिप्पणी जोरदार केली जाते तेव्हा भावनिक दुखापत कशी होते? माणूस आहे म्हटल्यावर जसं दुःख होतं तसं अनेक सुखद आनंद सुद्धा मिळतात।